मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की काही पुरुषांकडे स्त्रिया सहजपणे आकर्षित का होतात? असं काय असतं त्यांच्यात जे इतरांमध्ये नसतं? ते खूप श्रीमंत असतात म्हणून, खूप देखणे असतात म्हणून, की त्यांच्याकडे महागडी कार आणि भरपूर पैसा असतो म्हणून? नाही, मानसशास्त्र सांगतं की स्त्रिया फक्त चेहरा किंवा पैशाकडे जास्त आकर्षित होत नाहीत. त्या अशा पुरुषांकडे आकर्षित होतात ज्यांच्या काही सवयी त्यांच्या मनाला सुरक्षितता, आदर आणि विश्वासाची भावना देतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच 6 सवयीबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या सवयी एखाद्या पुरुषाला इतरांपेक्षा अधिक आकर्षक बनवतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सवय क्रमांक 1, आत्मविश्वास. मित्रांनो, स्त्रियांना सर्वात जास्त आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे आत्मविश्वास. लक्षात ठेवा, आत्मविश्वास आणि अहंकार यात खूप फरक असतो. अहंकारी व्यक्ती स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजते, पण आत्मविश्वास असलेली व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवते. जेव्हा एखादा पुरुष आत्मविश्वासाने बोलतो, स्वतःचे निर्णय घेतो, स्वतःच्या मतांवर ठाम राहतो, तेव्हा तो नैसर्गिकरित्या आकर्षक वाटतो. कारण आत्मविश्वास स्त्रियांना सुरक्षिततेची भावना देतो. समजा 2 पुरुष आहेत. पहिला सतत स्वतःवर शंका घेतो, दुसरा शांत आहे पण त्याला स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. बहुतेक वेळा स्त्रिया दुसऱ्या व्यक्तीकडे जास्त आकर्षित होतात, कारण आत्मविश्वास हा व्यक्तिमत्वाचा सर्वात सुंदर भाग असतो. मित्रांनो, सवय क्रमांक 2, स्त्रियांचा आदर करणे. मित्रांनो, खरा पुरुष तो नसतो जो फक्त स्वतःची ताकद दाखवतो. खरा पुरुष तो असतो जो स्त्रियांचा आदर करतो. एखादा पुरुष वेटरशी कसा बोलतो, घरातील महिलांशी कसा वागतो, त्याची आई, बहीण किंवा मैत्रिणीबद्दल कसा विचार करतो, या गोष्टी स्त्रिया बारकाईने पाहत असतात. कारण आदर ही प्रेमाची पहिली पायरी असते. जो पुरुष स्त्रीला समान मानतो, तिच्या मतांचा आदर करतो, तिचं ऐकून घेतो, अशा पुरुषांबद्दल स्त्रियांच्या मनात विशेष आकर्षण निर्माण होते. कारण प्रत्येक स्त्रीला प्रेमापेक्षा आधी आदर हवा असतो. मित्रांनो, सवय क्रमांक 3, चांगला श्रोता असणे महत्वाचे आहे. मित्रांनो, आजच्या काळात प्रत्येक जण बोलतो, पण ऐकणारे खूप कमी असतात. जेव्हा एखादी स्त्री तिच्या भावना व्यक्त करते, तिच्या अडचणी सांगते, तिच्या आयुष्यातील गोष्टी शेअर करते, तेव्हा तिला लगेच सल्ला देणारा माणूस नको असतो. तिला असा माणूस हवा असतो जो शांतपणे तिचं ऐकेल, जो तिच्या भावनांना समजून घेईल, जो तिचं बोलणं मध्येच तोडणार नाही. चांगला श्रोता असलेला पुरुष स्त्रीच्या मनात वेगळी जागा निर्माण करतो, कारण तो तिला महत्त्व देत असतो आणि प्रत्येक व्यक्तीला स्वतःला महत्त्वाचं वाटणं आवडतं. मित्रांनो, सवय क्रमांक 4, स्वतःच्या आयुष्याबद्दल स्पष्ट ध्येय असणे. मित्रांनो, स्त्रियांना असे पुरुष आवडतात ज्यांना त्यांच्या आयुष्याचं ध्येय माहीत असतं. याचा अर्थ करोडपती असणं नाही, याचा अर्थ महागडी कार असणं नाही. याचा अर्थ असा की त्या पुरुषाला माहित आहे की त्याला आयुष्यात कुठे जायचं आहे. ध्येय असलेला पुरुष मेहनती असतो, जबाबदारी असतो, भविष्याचा विचार करणारा असतो आणि ही गोष्ट स्त्रियांना खूप आकर्षित वाटते. कारण ध्येय असलेला पुरुष स्थिरतेचं प्रतीक असतो. मित्रांनो, सवय क्रमांक 5, भावनांवर नियंत्रण ठेवणे. मित्रांनो, अनेक लोकांना वाटतं की राग म्हणजे ताकद, पण खरं तर भावनांवर नियंत्रण म्हणजे खरी ताकद असते. जेव्हा एखादी कठीण परिस्थिती येते, तेव्हा शांत राहणारा पुरुष जास्त प्रभावी वाटतो. लहानसहान गोष्टींवर भडकणारा, सतत तक्रारी करणारा किंवा प्रत्येक गोष्टीवर नकारात्मक प्रतिक्रिया देणारा पुरुष आकर्षक वाटत नाही. स्त्रियांना असा पुरुष आवडतो जो संकटातही स्थिर राहतो, कारण अशा व्यक्तीवर विश्वास ठेवता येतो. मित्रांनो, सवय क्रमांक 6, प्रामाणिकपणा. मित्रांनो, या यादीतील सर्वात महत्वाची सवय म्हणजे प्रामाणिकपणा. खोटं बोलून एखाद्याला काही काळ प्रभावित करता येईल, पण कायमचं मन जिंकता येत नाही. स्त्रियांना असे पुरुष आवडतात जे जसे आहेत तसेच स्वतःला दाखवतात, जे दिखावा करत नाहीत, जे खोट्या गोष्टी सांगून स्वतःला मोठं दाखवत नाहीत. प्रामाणिक व्यक्तीवर विश्वास ठेवणं सोपं असतं आणि विश्वासाशिवाय कोणतंही नातं टिकू शकत नाही. मित्रांनो, जर तुमच्यात या 6 सवयी असतील तर तुम्हाला कोणालाही प्रभावित करण्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही. कारण खऱ्या आकर्षणाचा संबंध चेहऱ्याशी नाही, तो व्यक्तिमत्वाशी असतो. लक्षात ठेवा, स्त्रियांना परिपूर्ण पुरुष नको असतो,
त्यांना असा पुरुष हवा असतो जो विश्वासार्ह, आदर करणारा, आत्मविश्वासू आणि प्रामाणिक असतो. जर तुम्ही स्वतःला रोज थोडस सुधारत राहिलात तर केवळ स्त्रियाच नाही तर प्रत्येक व्यक्ती तुमचा आदर करेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.